नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती एकदम खरी आणि अधिकृतच्या जवळ जाणारी असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सीईटी सेल कडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे निकाल असतील, त्यांचं कॅपचं वेळापत्रक असेल किंवा कॉलेज कसे भरायचे, पर्याय कसे निवडायचे, शिष्यवृत्तीचा अर्ज, विद्यापीठांच्या परीक्षा ते त्यांचे निकाल, अशा सर्व बाबींची माहिती मी तुम्हाला देण्याचं काम करतो. एवढंच नाही तर मी तुम्हाला पदभरती कुठे आहे किंवा काय आहे, करिअरच्या संधी, अशा सर्वांची माहिती देण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळं तुम्हाला जर ही सर्व माहिती हवी असल्यास तुम्हाला एकच करावं लागणार आहे, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब हे करावं लागणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला असं मी गृहीत धरतो. नसेल केलं तर आवर्जून करावं, कारण या चॅनलचा खूप प्रामाणिक आणि खूप एकदम सोपा आणि साधा जो आहे तो उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना खरी आणि योग्य माहिती मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांचं चांगलं कॉलेजमध्ये, चांगल्या शाळेमध्ये प्रवेश झाला पाहिजे आणि कुठेतरी त्यांचं करिअर चांगलं सेट झालं पाहिजे पुढे जाऊन. पालकांचे 4 पैसे वाचले पाहिजे शुल्कामध्ये, अशा एका चांगल्या उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं समाजातील तळागाळात जे विद्यार्थी आहेत, गरजू हुशार, त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या. त्यांना शिक्षणात प्रवाहात येण्यासाठी हे चॅनल आवर्जून मदत करणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला विनंती आहे ती म्हणजे सबस्क्राईब तुम्ही आवर्जून करा. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर MBA ला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला MBA CET घ्यावी लागते. तर ती MBA CETचा निकाल तुम्हाला माहिती आहे, सर्वांना जाहीर झाला आहे. तुम्ही सर्वांनी तुमचे मार्क्स बघितले असतील. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक येतं की कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला प्लेसमेंट मिळेल. कारण शेवटी तुम्ही MBA ला प्रवेश घेणार, भरपूर सारे पैसे भरणार आणि त्या पैशाचा योग्य विनियोग झाला नाही तर तुमचं मग ते शिक्षण योग्य प्रकारे नाही झालं तर मग तुम्हाला प्लेसमेंट होणार नाही किंवा मग तुम्हाला नंतर परत जॉब शोधा अशी परिस्थिती येईल. त्याच्यामुळे योग्य कॉलेज मिळणं हे काळाची गरज आहे. तो तुमचा हक्क सुद्धा आहे. पण याच्यामध्ये फार बनवाबनवी होते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, मी अशी तुम्हाला विनंती करणार आहे. तुम्ही जर MBA करणार असाल तर माझं जे सांगतो ते आवडून. आता प्रत्येकालाच वाटतं की आपण छान पुण्यातून MBA करावं. पुणे PCMC मध्ये कॉलेजेस खूप चांगले आहेत. आहेत कॉलेज चांगलेच. पण दुसरी बाजू तुम्हाला माहित नाही त्याची. ती म्हणजे की पुण्यामध्ये अनेक बोगस कॉलेज चालू आहेत आणि त्या बोगस कॉलेजमध्ये तुमचा जर प्रवेश झाला, तुमचे पैसे पण जातील, तुमचे शैक्षणिक वर्ष पण वाया जातील आणि प्लेसमेंट तर फार दूरचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर पुण्यात MBA करायचा विचार करणार असाल, तर आधी जे एजंट, थर्ड पार्टी ज्या काही कन्सल्टन्सीज किंवा जे काही तुम्हाला असं इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि समोर काहीतरी असतं नाव लिहिलेलं, मी नाव घेणार नाही, मला अशी माहिती आहे पुण्यातले फेक कॉलेजेस जिथे पूर्णपणे फेक आहेत, तिथे तुमचे डॉक्युमेंट घेतले जातात. तुम्हाला फक्त त्यांची वेबसाईट तुम्ही बघता. काय आहे, या पत्रकारितेमध्ये असल्यामुळं मला जे गोष्टी माहिती आहेत त्या तुम्हाला माहिती व्हाव्यात आणि तुमचा फायदा व्हावा म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. प्रत्येक गोष्ट लिहून किंवा हे होत नाही, तर इथे वेळ मिळतो म्हणून बोलायला मला एक संधी मिळते, त्याच्यामुळे मी तुमच्याशी शेअर करतो ती गोष्ट. पुण्यामध्ये असे कॉलेजेस आहेत आणि अशा काही कन्सल्टन्सी आहेत, त्यांनी स्वतःचे संगनमत केलं आहे. म्हणजे कन्सल्टन्सी काय करते, कन्सल्टन्सी आता ही पुण्यात आहे, ते कुठेतरी अंबेजोगाईला जाणार, कुठेतरी नांदेडला जाणार, अमरावतीला, नागपूरला, वर्धाला, गडचिरोली, चंद्रपूर, कोल्हापूर, आपलं परभणी, लातूर, जळगाव, धुळे अशा शहरांमध्ये जाणार. बरोबर पोरांना, जे फायनल इयरचे पोरं आहेत त्यांना बरोबर माहिती सांगणार की आम्ही असं असं कॉलेज आहे, तुम्हाला प्रवेश मिळवून देतो. कॉलेज हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे पुणे विद्यापीठाला ॲफिलिएशन आहे, तुम्हाला डिग्री मिळेल. आणि मग तुम्ही साहजिकच आहे, तुम्ही धुळ्याला आहे किंवा दूर कुठेही तुम्ही असाल महाराष्ट्रात, तुम्ही तर थेट कॉलेज पाहायला येणार नाही. मग तुम्हाला दाखवणार त्या कॉलेजची वेबसाईट. ही कन्सल्टन्सी असते बरं, ती कन्सल्टन्सी तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्हाला मग ते कॉलेजेस दाखवतात आणि हे अशा पद्धतीचं आहे. तुम्ही पण वेबसाईट बघता आणि वेबसाईटमध्ये अरे बापरे, एवढी चांगली सगळी
आणि तुम्ही मग ती साहजिकच वेबसाईट बघता आणि तुम्हाला त्या वेबसाईटवर छान असे विद्यार्थिनींचं छान सूट-बुटातले फोटो तुम्ही बघता, छायाचित्र, क्लासरूम तुम्हाला मॉडर्न दाखवतात, फॅसिलिटीज, पॉश इमारत दाखवतात. सगळं असं हे दाखवतात आणि तुम्हाला वाटतं की वाह! किती चांगलं कॉलेज आहे, किती छान कॉलेज आहे. पण ते सगळं डमी असतं. काहीही नसतं. ती फक्त वेबसाईट असते, फेक वेबसाईट असते. ती कन्सल्टन्सी तुमच्याकडून पैसे घेते कॉलेजाचे MBA मध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून आणि त्याच्यानंतर तुमचे सगळे OTP मागितले जातात. तुमच्या प्रवेश प्रक्रियांचे सगळे हे तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे ना आयडी, पासवर्ड त्याच्यानुसार मग ते तुमचाच पर्यायाने अर्ज भरतात. ज्या काही असतात ना आपल्या कॉलेजांचे पर्याय भरायचे असतात ते पर्याय भरतात आणि तोपर्यंत तुम्हाला काही कळतच नाही. तोपर्यंत तुम्ही पण काही करू शकत नाही कारण तुमचे सगळे आयडी, पासवर्ड, तुमचे डॉक्युमेंट, तुमचे पैसे सगळे त्यांच्याकडे गेलेले असतात आणि मग ते तुमचा अर्ज भरतात आणि कुठल्यातरी फडतूस लक्षात घ्या बरं, कुठल्यातरी फडतूस MBA कॉलेजेसमध्ये तुमचा हा प्रवेश केला जातो आणि नंतर तुम्हाला मग लक्षात येतं की आपली फसवणूक झाली आहे. त्याच्यामुळं पुण्यात जर प्रवेश घेणार असाल तर असल्या बोगस कन्सल्टन्सी पासून दूर राहा. त्या कन्सल्टंटची नावं मी तुम्हाला सांगतो कशा असतात. XYZ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ABC इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा असं काहीतरी भारी नाव असतं असं कोणाचं तरी नावानुसार. प्रत्यक्षात कॉलेजेस काही त्याच्यामध्ये नसतं. म्हणून जी कॉलेजेस आपल्या DTEच्या अंडर आहे म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, जी कॉलेजेस CET सेलमध्ये आहेत, थेट कुठलाच मध्यस्थ गाठू नका, कन्सल्टन्सी गाठू नका, एजंट पासून दूर राहा सर्वांपासून. छान आपण शिकलोय, आपण पदवी घेतली आहे, आपल्याला दिमाग आहे, सगळं आपल्या शावीत, आपल्याला कॉम्प्युटर चालवता येतं, मोबाईल चालवता येतो, सगळं माहिती आहे. छान मस्त कॉलेजचे पर्याय भरा स्वतःच, त्या कॉलेजांमध्ये जा आणि प्रवेश घ्या. तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला विचारा. आय एम फ्री टू टेल यू. तुम्हाला काय करायचंय? काहीही नाही करायचं. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठलं नाही. मी पण एक यादी देणारच आहे पुण्यातल्या चांगल्या कॉलेजांची, महाराष्ट्रातल्या चांगल्या कॉलेजांची, मुंबईतल्या चांगल्या कॉलेजांची. जिथे तुम्ही गेलात तुमचं करिअर एक चांगलं होऊ शकतं. पण डिपेंड तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सगळं तुम्ही मेंटेन केलं पाहिजे तुमचं शैक्षणिक गुणवत्ता. तर अशा कुठल्याही प्रवेश मिळवून देतो म्हणून एजन्सीज, कन्सल्टन्सीज, एजंटांच्या मागे लागू नका. आपल्याला MBA करायचं आहे, आपण डिग्री घेतली आहे आणि आपण पदवी जर झालो असेल तर आपण सज्ञान आहे, आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण हे OTP, पासवर्ड शेअर करू नका, ID पासवर्ड कोणालाही. तुम्हाला फारच कोणी असं जर भेटलं असेल आवर्जून तर तुम्ही त्याला नाही म्हणा, टाळा त्याला. तुम्हाला याबाबत काही माहिती हवी असल्यास कुठले बोगस कॉलेजेस काय आहे तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगेन. पण मला ते बोगस कॉलेज म्हणून त्यांची गुणवत्ता हे नाही पण स्वतःची फसवणूक नका होऊ द्या, एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. MBA करायचं आहे, पुण्यात चांगली कॉलेजेस आहेत ती मी तुम्हाला येत्या काही दिवसात सांगेल, उद्या परवा जेव्हा आपली यादी भरायची असेल तोपर्यंत, तेव्हा पर्याय भरायचे असतील ऑप्शन तेव्हा आवर्जून मी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत जरा धीर धरा, कोणाहीकडं पैसे आणि आपले डॉक्युमेंट देऊ नका जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्या विश्वासातला आहे. ठीक आहे, आपला दादा मामा घरचा कोणी असेल तर आपण समजू शकतो, पण कोणीतरी एक कन्सल्टन्सी पुण्यावरून येतात ते स्वतःचं मार्केटिंग करतात की आमचं कॉलेज एवढं भारी, याव ट्याव, हे बघा वेबसाईट, फंदात पडू नका, फसवणूक होते. मी स्वतः बातम्या दिल्या आहे. तुम्ही जर जागृत असाल तर तुम्ही सर्च करा, तुम्हाला लक्षात येईल पुण्यातले बोगस कॉलेज कुठले काय आहे. थोडं वेळ जाईल पण येईल लक्षात. तर पुण्यात MBA जर PCMC पुणे, पिंपरी चिंचवड या भागात MBA करायचं असेल किंवा मुंबई भागात सुद्धा हे लागू होतं हे सगळं, तर माझं हे आवर्जून लक्षात ठेवा. आणि माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, कृपया अधिकाधिक जे विद्यार्थी MBA मध्ये आहेत, तुमचे जे काही WhatsApp ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा शेअर करा. मी येत्या काही दिवसात कॉलेजांची नावं सांगेल. मला MBA प्रवेशात काही अडचणी असतील त्या सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न आवर्जून करणार आहे. कृपया अधिकाधिक जे फायनल इयरचे विद्यार्थी आहे, जे MBA करू इच्छितात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि त्यांचं भलं करा, कल्याण करा, जेणेकरून त्यांचं करिअर MBA घेतल्यानंतर छान होईल, कॉर्पोरेटमध्ये ते काम करतील. तुम्ही जर्नलिस्ट हर्ष दुधे हे टेलिग्रामवर सुद्धा चॅनल जॉईन करू शकता. तुम्ही जस्ट टेलिग्रामवर जर्नलिस्ट हर्ष दुधे सर्च करा, तुम्हाला येईल, तिथे सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. काही प्रश्न, समस्या, काही अडचणी असतील आवर्जून विचारा.
आय एम फ्री टू टेल, कधीही सांगू शकतो. जस्ट कमेंट करा तुम्हाला कशाबाबत माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे आहे, ही माहिती द्यायला तयार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये MBAचे कॉलेजेस वगैरे, फीज स्ट्रक्चर वगैरे सगळं मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळं कोणालाही आपल्या प्रवेशाचा अधिकार देऊ नका त्रयस्थ व्यक्तीला. तुमची फसवणूक होऊ शकते, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी म्हणतोय मी, चॅनलला सबस्क्राईब करा. केलंच असेल तर, नसेल केलं असेल तर आभारी, नसेल केलं तर करा, विनंती करतो. भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.